दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाज अशोक पाटील. चला प्लीज थोडंसं नवघर संघाचा कॅप्टन वेलेच्या संदर्भात प्लीज आम्हाला थोडंसं सहकार्य करा. आणि पुढील दोन्ही संघांना मी इन्व्हाइट करतोय. जय भजन कारिवली बी विपक्ष गावदेवी काटाई. बघा जो संघ या ठिकाणी उशीर करेल कदाचित त्याला ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीनं पनिश केलं जाईल. याची दोन्ही संघाच्या कॅप्टनने नोंद घ्या. काटाई विपक्ष कारवली पुढील सामना असेल. या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आल्याची नोंद करा. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय अशोक पाटील. खऱ्या अर्थानं अशोक पाटील यांनी ग्रामीण क्रिकेट फार गाजवलेले आहे. एक उत्तम दर्जाचा असा खेळाडू नवघर या गावाचा. फुल्यांचा चेंडू ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका असा लावून ते कार्पेट चेंडू जातोय स्क्वेअर विकेट. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण कॅप्टन दीपक याच्या माध्यमातून. वेलकम परिजी मात्रे युथ आयकॉन. एक युवा जनरेशन युवा नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेले सन्मान्य परिजी मात्रे तुमचं तिकडे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या स्पीडअप करा. काटाई विपक्ष कारिवली दोन्ही संघाचे कॅप्टन चला वेल नका घेऊ प्लीज. अशोक या ठिकाणी मात्र चेंडू हलक्यात पाणी फक्त थोडासा फ्लिक झालाय. चेंडू ऑन साईडला येतो अरुण दी कार्पेट डीपमधून चांगले क्षेत्ररक्षण एक कंप्लीट. आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये मात्र आता फलंदाज देवीदासाची खेळी संपुष्टात. कधी कधी सुरेश सर ही फार मोठी रणनीती असते संघाची. नेक्स्ट बॅट्समन जातोय दीपक. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल क्रिकेटचा बिग इव्हेंट क्रिकेटचा बिग शो क्रिकेटचा महासंग्राम. दीपक पाटील नेक्स्ट बॅट्समन न्यू बॅटल. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आल्याची नोंद करा प्लीज. आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. कारिवली विपक्ष काटाई. आले नाही आला नाही. कारिवली अक्रॉस लाईन ऑन साईडचा फटका असतोय अरुण दी कार्पेट चेंडू जातोय मिड विकेटला. यशवंत याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झालं मात्र एक धावगणीची संधी होती फलंदाजांना आणि एका धावेने कालवार संघाची धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या होती ती 13. ही धावसंख्या क्रिकेटमधून थोडीशी अशुभ मानली जाते आणि बघूया अशुभ धावेचं ग्रहण कुठल्या संघाला लागतंय. गोलंदाज सज्ज अशोक याचा अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका सजलाय. चेंडूकडे मात्र क्षेत्ररक्षक दक्ष नव्हता. संघाचा कॅप्टन आहे मात्र साजेची कामगिरी आउटफील्डमधून त्याला करता आली नाही आहे आणि वन बॉन्स एका टप्प्याने मात्र त्या क्षेत्राला चेंडू बीट करून सीमाच्या बाहेर जातोय. चौकारनं अकाउंट ओपन करतो दीपक पाटील. चौकारनं संघा धावसंख्या 4ने पुढे सरते. धावसंख्या होती ती 17. चौकार आहे ना. पाटील बोलला कोण इथे
आणि बॅक टू बॅक हा चेंडू देखील जातो सेम आरशाबाहेर चौकार. अतिशय दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात करताना दीपक म्हात्रे बोलते सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजीचं प्रत्यक्ष आपण मैदानामधून पाहतोय. दीपक म्हात्रेच्या बॅटमधून सुरेख 2 चौकार आले. आता मात्र संघ देखील थोडासा चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. 2 षटकांची आधी धावसंख्या होते ती 21-21. बॉल द्या. हॅलो. षटक क्रमांक दुसरा संपतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.50च्या सरासरीने धावा झाली आहेत. ते 21-21. लॉस ऑफ 3 विकेट. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांगितलं तिसरा गोलंदाज येतो यशवंत. षटक क्रमांक तिसरा प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाज येतोय यशवंत पाटील. यशवंत पाटील. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण 2 दिग्गज संघामधून पाहतोय. एका बाजूला स्पर्धेचा मुख्य ऑर्गनाइज संघ, आयोजक संघ जे कालिका माता कालवार, विपक्ष वडूनवगर. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांगित तिसरा गोलंदाज येतोय यशवंत पाटील. हलक्याच पावलांचा रणअप या ठिकाणी मात्र हॅलो. खऱ्या अर्थानं ज्या चेंडूचा उत्तम समाचार हवा होता तसा मात्र निश्चित घेता आला नाहीये. प्रवीणजी म्हात्रे याला फुल्यांचा चेंडू होता, मधल्या एष्टीवरचा चेंडू होता आणि सरळ पायावर आदळतो. हलकासा अपील केला जातोय, पंचांना प्रश्न विचारला जातोय, पंच देखील संमत झाले आणि मोस्ट इम्पॉर्टंट विकेट अर्थातच प्रवीण म्हात्रे याची खेळी मात्र संपुष्टात. लेग वेलकम सन्मान्य योगीजी घरत, ज्यांना आज आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. वेलकम. नेक्स्ट बॅट्समन संभाजी म्हात्रे, संघाचा कॅप्टन जे कालिका माता कालवार या संघाचा कॅप्टन. वेलकम मचिंद्र. या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं ऑन दी अप्परकटच्या अंदाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू लाईन व्यवस्थित रेड करताना फलंदाज संभाजी म्हात्रे याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक तिसरा 4-21. हा चेंडू मात्र थोडासा खराब. अजब की गेंद और गजब का शॉट. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. अतिशय खराब दर्जाचा चेंडू होता. फलंदाजाने देखील चांगला समाचार घेतला. धावसंख्या मात्र साने पुरस्कृत धावसंख्या होती ती 27.
फुल्यांचा चेंडू ऑन सेटचा बिग ब्लास्ट, फटका सजला, चेंडू मात्र आउट ऑफ पार्क, सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार फलंदाज संभाजी म्हात्रेच्या बॅटमधून येतोय. या 6 धावेने मला वाटतं संभाजी देखील आपलं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 27 वर पोहोचते. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे, आउट ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा, धावसंख्येकडे पुरस्कृत धावसंख्या होती ती 28. चेंज ऑफ पेस परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला, मात्र व्यवस्थित तो चेंडू हाताळता आला नाही. गोलंदाज यशवंत याला जास्त टर्न करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून निश्चित आपण पाहिला. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न. बघा, खऱ्या हाताने चेंडूला स्विचचा फटका मारायचा असेल तर चेंडूची निवड फार महत्त्वाची असते. लगा तो आबाद, नाही तो बरबाद. 22 रूपाने एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 29. लॉस ऑफ 4 विकेट अँड 3rd ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघाची धावसंख्या 4 बाद 29. गावदेवी काटेई संघ देखील आज मोठ्या ताकदीनिशी या मैदानामध्ये आलेला आहे. संघाचा कॅप्टन इन ऑदर्स टीम, वेलकम. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम मुस्को चेंडूची फेक, निर्धाव चेंडू. यस, व्हेरी नाईस स्टॉक, व्हेरी वंडरफुल स्टॉक. फलंदाज शप्पल झाला. चेंडू सुंदरसं हुक केलं होतं आणि चेंडू लॉंग लेग सीमेच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकार फलंदाज दीपक म्हात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या 35. बॉल पण आहे का? बॉल ओव्हर झाली नाही. षटक क्रमांक तिसरं संपतं. 3 षटकांची अंती धावसंख्या होती ती 35. आज खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यामधून दोन्ही संघ दिग्गज आहेत, नामांकित नावाजलेले संघ आहेत. आणि बघूया आपल्या घरच्या मैदानामधून, आणि दोन्ही संघाचा सराव कदाचित ह्याच मैदानावर असतो, खास करून कालवार संघाचा. तर या मैदानामधून खेळताना कालवार संघ कशा प्रकारची कामगिरी करेल हा देखील प्रश्नचिन्ह सध्या अद्ययावत स्थिती कालवार संघाची. 3 षटकांची अंती धावसंख्या 35. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आहे. येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल बघूया. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाज संदीप कांबेकर. संदीप कांबेकर यांनी देखील ग्रामीण क्रिकेट फार केलेलं आहे. ग्रामीण क्रिकेट ज्यानं गाजवलेलं आहे. वय वर्ष 40+ झाल्यानंतर 40मध्ये डेब्यू झाला आणि 40मधून देखील उत्तम कामगिरी करताना नवघर संघाच्या गावातनं संदीप कांबेकर शेवटचा अंतिम अखेरचा षटक हाताळतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. बेस्ट टेक्निकल बॅट्समन संभाजी म्हात्रे. नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज दीपक म्हात्रे काय कमालीची फलंदाजी करतोय. खास करून हुकचे फटके त्याच्या बॅटमधून सुरेख आणि सुंदर प्रेक्षकांना मोहित करणारे फटके दीपक म्हात्रेच्या बॅटमधून आपण पाहिलेत. चला गोलंदाज आपण सज्ज बा. आणि पहिला चेंडू संदीप कांबेकर हाताळताना पंच करतील नो बॉलचा इशारा. 1+4 1+4. बघा, क्रिकेटमधून जे अवांतर धावा असतात या नेहमीच कुठेतरी संघाला पराभवाच्या खाईत नेणारे असतात. कुठल्याही प्रकारचा चेंडू न हाताळता 5 धावा बोनसच्या रूपानं कालवार संघाला आलेल्या आहेत. आणि ह्या धावा अजय सर कदाचित सुरज सर या टर्निंग पॉईंट या स्पर्धेचं ठरू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतो. राट्टा मोरचा मारा, लॉंग रन अप, स्ट्राईक रोटेट करतो संभाजी म्हात्रे.
संदीप. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर. आउट ऑफ लेग स्टंप. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. बॅक टू बॉलरचा मारा. आपल्या फाळतोमध्ये चेंडूला कलेक्ट केलं होतं. धाव घेण्याची संधी, मात्र धावचीत बाद करण्याची संधी देखील होती, मात्र ती प्राप्त करता आली नाही. कदाचित चुकीचा निशाणा लावताना गोलंदाज संदीप कांबेकर आणि ह्याच दरम्यान एक 2 धावा करण्याची संधी होते फलंदाजांना. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते 43. आता मात्र एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय कालवार. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं ऑन दी ऑफ करण्याचा प्रयत्न. नेक्स्ट बॅट्समन कपिल. वेलकम योगेशजी म्हात्रे, सिनियर 40+ या संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्पंच केलाय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका कपिल याच्या बॅटमधून सजतोय. चौकार. ऑप्शनचा थोडासा अतिशय बाहेरचा चेंडू. फलंदाज काय कमालीचा फटका त्याच्या बॅटमधून सजला. चेंडूला सुंदरसा स्पंच केला होता. जम्पिंग स्ट्रोक. एक्सप्रेस डिलिव्हरी. वेगवान चेंडू परिपूर्ण बीट करताना फलंदाजाला. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया उर्वरित 2 चेंडूमधून संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा संदीप कांबेकर राटाम. यास अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका. हॉप पलीवर चेंडूला सुंदरसा ऑनराईजचा फटका पण फलंदाज कपिल याच्या बॅटमधून पाहिला आणि 2 शतकांना बीट करून चेंडू वाडिश लॉंग ऑफ यांच्यामध्ये सरळ सीमेच्या बाहेर जाणारा डाऊन दी ग्राउंड. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. या चौकाने सांगा धावसंख्या 4ने पुढे सकते. 51 50+. या ठिकाणी मात्र शतकात बीट करून चेंडू हा देखील जाईल का? यस. योगेश चिकणे होते का? योगेश चिकणे यांना मात्र हा चेंडू व्यवस्थित गॅदर करता आणि कलेक्ट करता आला नाहीये. सुरेख सुंदर अप्रतिम अशी फलंदाजी कपिलेच्या माध्यमातून आपण पाहिली. ज्यानं वैयक्तिक संघासाठी धावा केल्या 12. 4 चेंडूचा ज्यानं सामना केला. या चौकार संघात धावसंख्या होती ती 55 आणि विजयाचं लक्ष असेल ते 56 धावांचं. हॅलो. चार षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 55 आणि विजयाचं लक्ष 56 धावांचं. चला पुढील 2 संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा.
काटी संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर जय बजरंग कारिवली संघाचा कॅप्टन प्लीज या. हॅलो हॅलो. तर नक्कीच आजचा तिसरा दिवस आपण या ठिकाणी जय कालिका माता न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन आयोजित या मंडळाचं भव्य आयोजन आहे. आणि कालवारकरांची स्पर्धा म्हटल्यानंतर सगळ्या क्रिकेट शौकीनांची एक उत्सुकता असते की 40+च्या मॅचेस आणि जय कालिका माता क्रीडा मंडळाचं आयोजन. आणि या हंगामातील मोठी दर्जा स्पर्धा याचा तिसरा दिवस आहे. टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी आपण जाऊया. कालिका माता क्रीडा मंडळ 12 खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. टॉससाठी आमंत्रित करूया गावदेवी काटई, जय बजरंग कारली ब, बोट टीम कॅप्टन बी फास्ट टॉस बॉक्स. काटी काटई एक तर आला. हॅलो. तर जाऊया आपण आजच्या स्पर्धेतील दुसरा सामना. दोन संघामधून पाहतो. एका बाजूला काटे विपक्ष कारिवली. परेश भाऊ आपण आपल्या शुभ असते या महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. मित्र काय म्हणणं आहे? हेड असं म्हणणं आहे. अगेन्स्ट टेल पडतंय. मान्यवरांचं खूप खूप आभार. मान्यवर आपण पुढची जाऊन मान्यवर कक्षामध्ये विराजमावा. मित्रा नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कॉल देखील तुझ्या बाजूने लागतोय. सकाळचं सत्र आहे. काय निर्णय असेल? बॅटिंग. बॅट फास्ट. फलंदाजी करण्याचा काही मुख्य उद्देश? कारण आम्ही बरेच दिवस झाले प्रॅक्टिस नाही केली. आज फर्स्ट टाईम आहे. बोला चला पहिल्यांदा बॅटिंग करूया आज. सर्वात महत्त्वाचा प्रश्न. तालुका क्रिकेटमधली सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट स्पर्धा, पहिली स्पर्धा आपण खेळता. काय अनुभवता आहे स्पर्धेसंदर्भात? स्पर्धेचं तर काय बोलावंच नाही. कारवारचा ग्राउंड बोला तर एक नंबरच ग्राउंड आहे. तिथे खेळायला मजाच येते. थँक्स, धन्यवाद. मित्र नाणेफेक हरलात. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वाची होती का? हो महत्त्वाची होती. हरलात, प्रथम क्षेत्ररक्षण करायचं हो हो ओके, काही हरकत नाही आहे. समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40पर्यंत बघू कमीत कमी. आणि या धावा रोखण्यासाठी कोण असे ट्रम्प कार्ड गोलंदाज असेल की ज्यांच्याकडनं जास्त अपेक्षा आहे? गोलंदाज तर आज आमचे आले नाही आहेत. तर जे नवीन आहेत ते आम्ही यूज करू. सध्या मला वाटतं कारिवली संघाचं थोडंसं नामकरण देखील झालेलं आहे. जय बजरंग कारिवली बी संघ, पहिले मार्कंडे होतं, नामकरण झालेलं आहे. संघामध्ये चेंजेस, परिवर्तन काही खेळाडूंचं? 1-2 फिल्डर आहेत नवीन. ऑल दी बेस्ट. नाणेफेक दोन संघामधून झाली. नाणेफेकीचा कॉल लागतोय काटी संघाच्या बाजूने, ज्यानं प्रथम स्वीकारलंय बॅट फास्ट. फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय काटी संघाने घेतलेला आहे. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत वाडा परिसराचा एक बुलंद आवाज. सूरज सर, ओ टू सूरज सर. नक्कीच धन्यवाद, थँक्यू. सेकंड इनिंगमध्ये आपण दुसऱ्या पर्वामध्ये आपण पोहोचतो. या मॅचमध्ये बघितलं आपण तर जय गावदेव वडूनगर या टीमसमोर आव्हान आहे तब्बल विजयाकरता 56 धावांचं आणि 14 धावांचा रन रेट. एक तेवढं टार्गेट बिग टोटल म्हणावं लागेल या खेळपट्टीवर. आणि त्याचबरोबर जय कालिका माता कालवार फायटिंग टोटल मात्र त्यांनी नक्कीच उभारलेली. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा होत्या. त्यानंतर जी बॅटिंग झाली, अफलातून बॅटिंग मात्र कमबॅक मिळवलं गेलं. बाळा यांच्या बॅटमध्ये एक षटकार बघायला मिळाला होता. दीपक यांनी अगदी मोमेंटेबल 2 चौकार 1 षटकार लगवताना बॅलन्स स्कोर मात्र करण्याचा प्रयत्न केला. परंतु कपिल यांनी 3 चौकार लगवताना आणि संभाजी मात्रे यांचा एक षटकार पाहताना शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या मजबूत खेचली गेली आणि धावसंख्या 55 झाली. आणि जय गावदेव वडूनगर समोर 56 धावांचा आव्हान, 14 धावांचा रन रेट. आणि पहिलं षटक पहिल्या इनिंगमध्ये कशा पद्धतीने मात्र घडामोडी घडल्या, त्यावर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यापेक्षाही वेगळ्या घडतील का? आकर्षण संपूर्ण महाराष्ट्रातील देशातील प्रेक्षकांना मात्र आहे. आपण आहोत कालवारच्या क्रीडानगरीमध्ये.
जय कालिका माता कालवार क्रीडा मंडळाचं भव्य आयोजन मात्र पाहतंय. श्री कालिका माता अगदी बघितलं आपण तर कालवारकरांवर प्रसन्न आहे. मग क्रिकेट स्पर्धा असेल, कबड्डी स्पर्धा असेल, राष्ट्रीय स्तरापर्यंत या गावाचं नाव खेळाडूंनी मात्र पोहोचवलेलं आहे. एक क्रीडाप्रेमी शौकीनांचं गाव म्हणून ओळख या गावाची आहे. आणि या विभागामध्ये, या भिवंडी तालुक्यामध्ये पहिल्या हंगामातील एक मोठी स्पर्धा भरवण्याचं काम श्री कालिका माता कालवारकरांनी मात्र क्रीडा मंडळ या ठिकाणी केलंय. पहिल्या ओव्हरला सुरुवात, पहिलं षटक घेऊन येत आहेत जय कालिका माता क्रीडा मंडळाचे गोलंदाज बाळा. ओपनिंग जोडी आहे ज्ञानेश्वर चिकणे, देवानंद. दोन बॅटर आपण पाहू शकता ज्यांच्यावर खूप मोठी मदार असेल, कारण पहिल्या षटकामध्ये विकेट काढण्याचा प्रयत्न जय कालिका माता कालवारकरांचं गेम प्लॅनिंग असेल तर पहिल्या ओव्हरला 14 धावा ह्या जर मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न जय गावदेव टीमने मात्र केला वडूनवघरनं, तर मात्र पुढची सरासरीसुद्धा 14चीच राहील. शेवटी सरासरीला रन रेटला खूप महत्त्व राहील या मॅचमध्ये. काय घडतंय, काय बिघडतंय पहिल्या ओव्हरच्या 6 बॉलमध्ये. बाळा यांचा पहिला बॉल स्ट्राईकला एक ज्ञानेश्वर चिकणे बॅटर जय गावदेव वडूनगर टीमकडनं. सुरुवात होते पहिल्या बॉलला. 56 धावांचं लक्ष्य, 25 धावा पहिल्या 2 षटकात कव्हर होतील का? 25 धावांपर्यंत की आतमध्ये रोखण्याचं कामगिरी या ठिकाणी जय कालिका माता कालवारकर पहिल्या 2 षटकात करतील का? यावर नजरा, यावर समीकरण या मॅचची दोन्ही टीमचं लक्ष. वडनवगर विरुद्ध कालवार. पहिला बॉल, गोलंदाज कालवार जय कालिका क्रीडा मंडळ मिस्टर बाळा. पहिल्याच बॉलवर विकेट काढली गेली आहे. मोठा धक्का बसतोय. पहिला हादरा 0 धावसंख्येवर ज्ञानेश्वर चिकणे जय गावदेव वडनवगरला धक्का. फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट. दीपक फिल्डर यांची अफलातून मेहनत. हॅलो, मिस्टर पंकज पाटील यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम VIP डायस. हॅलो, चेंज ऑफ पेस या ठिकाणी मात्र गती परिवर्तनात्मक मात्र चेंडू हाताळला गेलाय. पहिल्या बॉलला बाळा यानं विकेट काढली. जय कालिका माता कालवार टीमला एक चांगली विकेट मिळवून दिली, कारण ज्ञानेश्वर चिकणेसारखे अफलातून बॅटर बाद केले. दुसरा बॉल निर्धाव टाकतोय म्हणजे दबाव तंत्र. 14 धावांचा सरासरी रोखायची आहे. विकेट काढून या ठिकाणी सुरुवात तर चांगली कालवारकरांची आहे. चांगला स्ट्रोक जय गावदेव वडनवगरच्या बॅटरनं. कवडायचा फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कव्हर, खातंही खोललं गेले. धावांचा श्री गणेशा मात्र या ठिकाणी उघडला गेलाय. 56 धावांचं लक्ष असताना 3 बॉल 1 गडी बाद 1 धावसंख्येवर जय गावदेव वडनवगर संघाची वाटचाल सुरुवात झालेली आहे. गोलंदाज बाळा पाटील तयार. फर्स्ट ओव्हर, चौथा चेंडू. चेंज ऑफ पेस स्लोवर वनचा वापर केला गेलाय, परंतु त्या बॉलवर सुद्धा लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव ही मात्र जय गावदेव टीमला मात्र मिळवून देत आहे. 4 बॉलमध्ये या ठिकाणी फक्त 2 धावा आलेल्या आहेत. महत्त्वाची विकेट टिपली गेली आहे. म्हणजे स्थिर सामना आहे. सामना या ठिकाणी पाहता आपण बॅलन्स आहे. सुरुवात ज्या पद्धतीनं करायला हवी त्या पद्धतीनं मात्र बाळा पाटील यांनी केलेली आहे. परंतु याच वातावरणामध्ये पहिल्या ओव्हरला कालवारकरांच्या 8 धावा होत्या, तर वडनवगर कुठपर्यंत पोहोचतील जय गावदेव. यावेळेस थोडीशी मात्र आउट ऑफ स्टंप दिशा भरकटली गेली आहे. आव्हांत धावेचा इशारा पंचांकडनं येतोय आणि धावसंख्या फळकावर 1 वधारली 3 या धावसंख्येवर. अजून या षटकातील बघितलं आपण तर 2 बॉलचा खेळ बाकी राहतोय.
या 2 चेंडूंमध्ये धावसंख्या रन रेट सरासरी समाधानकारक येईल का की पुन्हा एकदा बाळा पाटील स्वतःला सिद्ध करतील. हा बॉल अप्रतिम मात्र हाताळला गेलाय. मलिंगा स्टाईल मात्र चेंडू मात्र भिरकवला गेला होता. बॅटर शफलही झाले होते परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू सापडले नाहीये. बेनिफिट कालवारकरांना झाला आणि 5 बॉल संपताना धावसंख्या फळकावर 1 गडी बाद, धावा फक्त 3 आहेत. आता मात्र थोडंसं दबाव बाळा पाटील यांनी आणलेला आहे जय गावदेव टीमवर. मिस टायमिंग स्ट्रोक आणि दबावामध्ये बॅट फिरली गेली आहे. विकेट किपरची अफलातून मेहनत, हार्ड कॅच कव्हर केली आहे. 2 धक्के दिले बाळा पाटील यांनी आपल्या पहिल्या षटकात चांगली कामगिरी करताना. जय गावदेव वडूनवगरचे 2 गडी गारद, धावसंख्या फळकावर पहिल्या फर्स्ट ओव्हरला फक्त 3 धाबा. पात्र एकत्र जय कालिका माता कालवार क्रीडा मंडळ आयोजित भव्य न्यू 40+ क्रिकेटचा महासंग्राम. महत्वाचे 2 मासे गळाला लावलेले आहेत. ज्ञानेश्वर चिकणे बाद आणि त्यानंतर बजरंग पाटील बाद. या 2 महत्वाच्या विकेट बाळा पाटील यांनी मात्र पटकवल्या आणि खर्च सुद्धा फक्त 3च धावसंख्या केलेली आहे. रमाकांतजी म्हात्रे यांनी व्यासपीठावर यायचं आहे प्लीज. आपले मित्र आपले फॅन फॉलोवर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. प्रशांतजी म्हात्रे, अगदी क्रीडाप्रेमींची या ठिकाणी मात्र गर्दी वाढत आहे. संपूर्ण भिवंडी तालुक्यातील ठाणे ग्रामीण ठाणे शहरातील प्रेक्षक वर्ग या ठिकाणी पोहोचत आहेत आणि 40+चं भिवंडीचं क्रिकेट हे नेहमी यूट्यूबला महाराष्ट्रातील प्रेक्षकांना पाहायला आवडत असतं. आणि या हंगामातील पहिली मोठी स्पर्धा जय कालिका माता कालवारकरांचं भव्य आयोजन. अजिंक्य पाटील यांनी आमच्यापर्यंत ज्या पद्धतीने स्पर्धेला मात्र या ठिकाणी भेट द्या सर म्हटलं, परंतु यूट्यूबवर ज्या पद्धतीनं प्रेक्षक वर्ग दाद देत आहेत त्यांना मात्र कालवारकरांचा सलाम असेल की आपण 40+च्या या क्रिकेट असोसिएशनला साथ देत आहेत, या क्रिकेटपटूंना साथ देत आहेत. कारण 40+ म्हणजेच मागचा इतिहास ज्यांनी भिवंडी टेनिसचा गाजवलेला असतो तरुण वयामध्ये, ते 40+चे खेळाडू आज पुन्हा एकदा 30 ताकद आणि तेच प्रोफेशनल क्रिकेट टेनिस भिवंडीचं का मोठं आहे हे दाखवताना या स्पर्धेच्या माध्यमातून. दीपक म्हात्रे न्यू बॉलर, सेकंड ओव्हरला बॉल हातामध्ये घेऊन सज्ज होते पहिल्या बॉलकरिता. स्ट्रायकिंगला बॅटर तयार. देवानंद, हा बॉल मात्र या ठिकाणी स्वीप केला गेला. चेंडू मात्र लॉंग लेग झोन मध्ये दन दन करत जातोय. सीमा रेषा पार, खराब फिल्डिंगचं प्रात्यक्षिक. 2च्या ठिकाणी मिळत आहे धावा 4 आणि धावसंख्या फळकावर मात्र 4 न पुढे सरताना 7 वर. कुठेतरी थोडंसं मिसफिल्ड मात्र पाहायला मिळालं. खेळाडूच्या मनामध्ये होतं की बाउंड्री अडवावी, परंतु त्या ठिकाणी नशीब हे मात्र बॅटर देवानंद यांच्या बाजूने वळालं. 4 धावा मिळाल्या आणि स्कोर जाऊन पोहोचतोय 7 वर. 7 बॉल 7 धावा. मॅच पुन्हा एकदा स्थिर होते. ज्या फायटिंगनं मॅच गावदेव वडूनवगर लढतायत त्याच फायटिंगनं कालवारकर सुद्धा होते जय कालिका. कारण पहिल्या षटकात 8 धावा ही जय कालिका कालवारकरांची धावसंख्या होती. स्थिर सामना आहे. वॉट अ शॉट. कव्हर झोनमध्ये डीप कडे बॉल तटवलाय. क्षेत्ररक्षक खूप चांगली फिल्डिंग करतोय. बॉल या ठिकाणी मात्र कॅरी होतं विकेट किपरकडे. तेवढंच रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कव्हर केले या बॉलला. चौकानंतर 2 धावा येणं म्हणजे सरासरी तेवढ्या झटपट गतीने वाढणं आहे. धावसंख्या 9 वर पोहोचते. 8 बॉल 9 धावा, 56 धावांचं लक्ष आहे. 8 बॉलमध्ये 9 धावसंख्येवर दुसऱ्या इनिंगमध्ये वाटचाल जय गावदेव वडूनवगर टीमची पाहायला मिळते. 2 धक्के 2 विकेट गमावल्या, परंतु रन रेट कव्हर करायला देवान यांनी सुरुवात केली आहे. पुल केलाय, कॅच हार्ड आहे, परंतु कव्हरला कोण जाणार, 2 की 3 धावा मिळणार याकडे मात्र मेहनत आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगली फिल्डिंग करतोय, अंदाज बांधलाय आणि बरोबर थ्रो विकेट किपरकडे जातोय. चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी गोलंदाजी म्हणता येईल, कारण चौकार बसल्यानंतर सिंगल डबलवर मात्र धावा रोखल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून गोलंदाजी दीपक म्हात्रे कालवार जय कालिका माता या टीमकडनं आपलं भूमिका पार पाडतायत. 100% एफर्टनं देवानंद पाटील या ठिकाणी आपली बॅटिंग करतायत. टीमला कुठेतरी मात्र मनोबल वाढवतायत, कारण धावसंख्या आता 9 बॉलमध्ये 11 वर पोहोचते. चांगला चेंडू या विषयी ऑन साइडला 1 धाव मात्र मिळून देते जरूर. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढंच मात्र पाहायला मिळतं. समाधान पाटील या ठिकाणी आलेले आहेत.
प्लीज वेलकम VIP डायस. कबड्डी असो, क्रिकेट असो, क्रीडा क्षेत्रावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व. वेलकम. जय कालिका माता क्रीडा मंडळाकडून आपलं हार्दिक स्वागत. चौकार 2-2 सिंगल धाबा. पहिल्या बॉलला चौकार, त्यानंतर बॉलरची सुद्धा स्तुती आम्ही करू, कारण 3 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉल शिल्लक राहत आहेत आणि आता या 2 बॉलमध्ये कुठपर्यंत रोखलं जाईल. 12 धावा आलेल्या आहेत. 14 धावांचा प्रति ओव्हरला रन रेट हवाय. पुल केलंय, मोमेंटेबल जातो चेंडू सीमारेच्या पार, ऑन साइडला षटकार. दे धक्का क्रिकेटची आता गरज होती, एक मोठ्या बिग स्ट्रोकची गरज होती आणि हा अफलातून षटकार ऑन साइडला पाहायला मिळाला डीप वाडी मिड विकेटवरनं. आणि चमत्कारिक धावसंख्या आता उभी राहते 18 रन रेट सॅटिस्फाईड झालाय. मॅच फायटिंग टोटलमध्ये आलेली आहे. फाईट द्यायला मॅच आता पेटलेली आहे, कारण दबाव आता हटलेला आहे. 2 विकेटचा दबाव होता, 2 विकेटचा, तो दबाव हटलेला आहे. कारण या षटकात 5 बॉलमध्ये 1 षटकार 1 चौकार आलेला आहे. सिंगल डबलच्या 5 धावा आलेल्या आहेत, 15 धावा कव्हर झालेल्या आहेत. रन रेट यायला सुरुवात. काय घडणार शेवटचा बॉल? दीपक पाटील रोखणार का? स्क्वेअर कट शॉट मात्र खेळला गेलाय. टेक्निकल बॅटिंग, बॅकवर्ड डीप पॉइंटला चेंडू जातोय, फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा येत आहेत. षटकार नंतर या ठिकाणी 3ऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली विकेट मात्र मिळेल का जय कालिका माता कालवारकरांना? आणि इथे 2 धावा कव्हर होत आहेत. ओव्हरची सांगता पंच या ठिकाणी करताना 2 धावा आल्या. शेवटच्या बॉलला विकेट काय मिळत नाहीये आणि 2 षटकार समाप्तीनंतर रन रेट 14 28 धावा होता, परंतु 20 येतोय. 20 कुठेतरी 7 ते 8 धावा कमी पडल्या जरूर असतील, परंतु 2 चौकारानं 8 धावा कव्हरी केल्या जातील. 2 डॉट बॉलनं दबावही वाढत असतो. हे क्रिकेट आहे. आणि आता 12 बॉल 36 धावांची आवश्यकता. चर्चा तुम्ही करा, चर्चा आम्ही करू आणि थेट मैदान क्रिकेट सुद्धा पाहायला आपण आकर्षित असू. पहिल्या 2 ओव्हरला 50% संघर्ष चेंडूंचा झाला आणि 50% मध्ये धावसंख्या 20 आली. 56 हवे आहेत. आता मात्र विजयासाठी 36 धावा हव्या आहेत. कुठेतरी सामन्यावर पकड जय कालिका माता कालवारकरांची जास्त आहे. 60-40 मॅच आहे, परंतु 3रं निर्णायक टर्निंग मोमेंटेबल षटक आहे. या षटकामध्ये जे काही घडेल ते टीमच्या बाजूने जास्त ताकद देईल. अंतिम षटकामध्ये जय कालिका माताला अजून विकेट 1-2 काढल्या. त्यांनाही आशा आहे की ही मॅच आपण दबावात्मक शेवटला रन रेट जास्त ठेवू 20-22चा, तरी मॅच आपल्याकडे येऊ शकते. अशी ही चर्चा आहे की जय गावदेव वडूनगरचं 2 षटकार बसले तर ही मॅच पुढच्या षटकामध्ये त्यांना सोपी पडेल. म्हणजे कमीत कमी 2 बिग ब्लास्ट हे जय गावदेव वडूनगर टीमला करायचे आहेत. तर 2 विकेट कमीत कमी काढताना, रन रेट देताना 3रं षटक हाताळायचं आहे जय कालिका माता कालवार टीमला. कोण जिंकणार, जय कालिका माता क्रीडा मंडळ कालवार की जय गावदेव वडूनगर? 12 चेंडू आव्हान आहे, 36 धावांचं वडूनगर जय गावदेव टीम समोर. जय कालिका माता क्रीडा मंडळ कालवार गोलंदाज या ठिकाणी 40+ पाहू शकतायत मिस्टर अनिल. संघर्षाचा शंखनाद हा खऱ्या अर्थानं जेव्हा युद्ध पेटतं, युद्धाला तारणार्था कोण ठरेल? मधल्या इनिंगमध्ये, मधल्या फळीमध्ये जी बॉलिंग होते, जी बॅटिंग होते, त्यावर समीकरण अंतिम शेवट गोड होतो. हे मधल्या फळीतील गोलंदाज आहेत. नाव आहे अनिल. कालवारची बाजू घेत आहेत, त्या वडनगरची बाजू मांडतील देवानंद. संघर्ष दोघांमध्ये मोठाच आहे. पहिला बॉल सुसाट वेगानं ज्या पद्धतीने चेंडू आपटला गेलाय, ज्या पद्धतीने चेंडू मात्र पडला गेला, पिच केला, अचानक उचली घेतली आणि बॅटरच्या नजरेमध्ये तो चेंडू काहीच झाला नाहीये. 1-1 डॉट बॉल, 1-1 निर्धाव चेंडू कालवारला विजयाकडे घेऊन जाईल. 1-1 स्ट्रोक वडूनगरी ताकद वाढवेल. या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे स्क्वेअर लेग डीप झोनमध्ये. 2 धावांची रिक्स आहे जरूर. बॉल कॅरी झालाच नाही, परंतु 2 धावा देवान यांना मात्र मिळत आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचे विकेट. हार्ड हिटर बाद. एका धावेच्या मोहापायी षटकार मारणारा फलंदाज ज्यानं बिग ब्लास्ट केला होता तो बॅटर बाद झालाय. आणि या ठिकाणी उद्योगपती आदरणीय संदेशजी भगवान म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम, सुस्वागतम. या भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक मिस्टर संदेश भगवान म्हात्रे, वेलकम. आपलं जय कालिका माता कालवार
40+ क्रिकेट महासंग्रामध्ये हार्दिक स्वागत. अगदी मॅच मोमेंटेबल आणि संदेश माते यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सामना अटीतटीच्या कंडिशनला आहे. देवानंद मैदानामध्ये आणि जय पाटील त्यांच्या साथीला आलेले आहेत. जी विकेट हवी होती ती कारवारकरांना सुद्धा मिळालेली आहे. म्हणजेच गोलंदाजी डोकीदुखी थोडीशी कमी झाली आहे. हार्ड हिटर बाद झालेले आहेत. ज्यांनी मागच्या षटकामध्ये पप्प्या काबूकर यांनी षटकार ठोकला होता. 2 षटकार वडूनगरला हवे असताना विकेट काढली गेली आहे अनिल यांच्या माध्यमातून. अनिल यांनी मात्र चांगल्या पद्धतीने संयम ठेवलाय स्वतःवर. एक्स्ट्रा धावा वाचवलेल्या आहेत. आता 10 बॉल आणि विजयाकरिता 34 धावांची गरज. ऑन साइडला बॉल या ठिकाणी तटवलाय. 1 धाव तर जरूर मिळते. क्षेत्ररक्षक अफलातूनरित्या या ठिकाणी पोहोचत आहेत आणि विकेट किपर या ठिकाणी चांगल्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. बघा, क्षेत्ररक्षकांची जेव्हा ताकद मोठी असते ना तेव्हा बॉलरची ताकद वाढते. हे क्रिकेटचा एक रहस्यमय गाभा आहे. ज्या पद्धतीने कुठलाही स्पोर्ट घ्या, तुमच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी असेल परंतु साथ महत्वाची आहे. हा सांघिक खेळ आहे आणि इथे ताकद मात्र क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळाली. मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु हा कॅच ड्रॉप होतोय आणि षटकारही मिळतोय. 6 धावा. खूप चांगला स्ट्रोक. अगदी बघितला आपण तर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. टायमिंग तेवढा परफेक्ट नव्हतं परंतु बॉलवर क्षेत्ररक्षण गाफील झालं आणि षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा मॅच बनली. 8 चेंडू आणि 27 धावा. मॅच थोडीशी संघर्षाला ऑन झाली आता या षटकारानं. ते सराल गुडलेनचा बॉल या ठिकाणी मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू. अनिलचा आत्मविश्वास. षटकार ठोकल्यानंतर सुद्धा गुडलेनच्या बॉलनं मात्र या ठिकाणी पेस पाहायला मिळालाय. ज्या पद्धतीनं ज्या उंचीवर चेंडूला पिच करायला हवं त्या पद्धतीनं चेंडू या ठिकाणी म्हणजे हाताळला गेलेला आहे. बॅटरला विचारात पडले. नॉट इझी. या बॉलवर कव्हर ड्राईव्ह खेळणं एवढं सोपं नाही आहे परंतु अजूनही मॅच आहे. मॅच थोडीशी बनवायला संधी आहे. एक ब्लास्ट वडनगरचं मात्र जिवात या मॅचमध्ये येईल. सुरेख गोलंदाजी. टर्निंग पॉइंट ऑन द मॅच. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा विकेट. देवानंद मात्र बाद होत आहेत. बघा, षटकार बसल्यानंतर वडूनवघरला असं वाटलं की मॅच ऑन होतीये. त्यानंतर डॉट बॉल नंतर विकेट काढून अनिलनं मॅच खेचून दाखवलेली आहे आणि आम्ही म्हणालो होतो की शेवटच्या षटकार किती धावा राहतील त्यावर त्या टीमची ताकद अवलंबून असेल. तर शेवटच्या षटकार आता विजय धावांची गरज आहे. 27 धावा. जय कालिका माता कालवारकरांनी अंतिम षटकात 27 धावा ठेवलेल्या आहेत. 4 ओव्हरची मॅच. 56 धावांचं आव्हान गावदेव वडूनगर टीमला असताना पहिल्या षटकात आल्या होत्या 2 विकेट जाताना फक्त 2 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या. तिथे वडनगरी ताकद वाढली आणि मॅच पुन्हा स्थिर झाली. तिसऱ्या षटकात अन्यानी कंबर कसली. विकेट 2 घेताना फक्त 9 धावा खर्च केलेल्या आहेत. 1 रनआउटची विकेट मिळाली आणि आता 27 राहिलेले आहेत. कुठेतरी 2 षटकार जे 2 बिग ब्लास्ट हवे होते ते वडूनगरचे कमी पडले. त्या 12 धावा वाढल्या आणि त्यामुळे आता 27 धावांची गरज आहे. पहिल्या 3 बॉलवर समीकरणं जास्त आहेत. पहिल्या 3 बॉलमध्ये एक जरी बॉल डॉट केला जय कालिका माता कालवार ही मॅच सोडणार नाहीत. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 षटकार आले तर मॅच संघर्षाला जय गावदेव वडूनगरकर पेटतील. फर्स्ट 3 बॉल इन लास्ट ओव्हर आणि जय कालिका माता कालवारची धुरा सांभाळण्याकरिता गोलंदाज या ठिकाणी येत आहेत. नितेश. संघर्ष संपवताना जिद्दी आणि चिकाटीची गरज असते. शक्ती आणि भक्ती युक्तीबरोबर नजरही महत्त्वाची असते. या मॅचवर नजरा लागलेल्या आहेत प्रेक्षकांच्याही खेळाडूंच्याही. काय घडेल. यूट्यूब लाईव्हवर जे प्रेक्षक पाहत आहेत सर्वांचं जय कालिका माता क्रीडा मंडळ कालवारकरांकडनं धन्यवाद असतील. हे ऐतिहासिक मैदान आपण कालवारचं पाहतायत. न्यू 40+ असोसिएशन अंतर्गत क्रिकेटचा महासंग्राम आहे. पुल केले बॉलला. पहिल्या बॉलवर कॅच ड्रॉप परंतु विकेट मात्र रनआउटची सुद्धा मिळते. 1 धाव मिळते. 1 गडी गारद या पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला. अंतिम षटकात पहिल्या बॉलला. पहिल्या षटकात 2 विकेट गेल्या आणि अंतिम षटकात पहिल्या बॉलला सुद्धा विकेट जाते.
पहिल्या ओव्हरला सुद्धा पहिल्या बॉलला विकेट गेली होती. मधली 2 षटकं 17-9 धावा आलेल्या आहेत आणि आता 5 बॉलमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज आहे. ठरवलं तर केलं जाऊ शकतंय. 5 बॉलमध्ये क्रिकेटच्या विश्वामध्ये 26 धावा झालेल्या आहेत. 5 बॉलमध्ये 28 धावा सुद्धा झालेल्या आहेत आणि 5 बॉलमध्ये 2 धावा सुद्धा रोखलेल्या आहेत. एनिथिंग हॅपनिंग इन क्रिकेट. अनिश्चिततेनं दडलेला हा खेळ आहे म्हणून जगामध्ये या खेळाला खूप क्रेज आहे. आणि आता 5 बॉल विजयासाठी 26 धावा. गोलंदाज मिस्टर नितेश, बॅटर आलेले आहेत या ठिकाणी यशवंत, बाद झाले दीपक पाटील. जय पाटील आणि यशवंत ही जोडी मैदानात काय इतिहास घडवेल. जय गावदेव वडुनवगर टीमचे पाठीराखे मात्र नजरा ठेवून आहेत. हळूहळू मॅच हातातून चाललेली आहे. 5 बॉल 26 धावा. सुपर बॉलिंग, एक्सलंट डिलिव्हरी ऑफ पीस. बॉलला मिडल केलंय, डॉट बॉल. डॉट बॉलनं मॅच काढून घेतलेली आहे. मॅचचे समीकरण हाती घेतलेली आहेत. जय कालिका माता कालवार, गोलंदाज नितेशनं 4 चेंडू आणि 26 धावा. आता मात्र सामना कठीण आहे कारण इथे रुद्र बॅटिंग अवतार घेताना सुद्धा नशिबाची मात्र साथ लाभली तरच. क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. बॉलर ही मॅच सोडेल असं वाटत नाही कारण अंदाज खतरनाक आहे. ज्या अंदाजानं बॉलिंग करतायत परंतु इथे बॉल निघाले बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे जरूर आणि इथे बॉल फील्ड होता होता धावा किती मिळतात पंच दर्शवतायत. एस सिंगल. औपचारिकता बाकी राहते. नितेश यांच्यासाठी मी जरूर कौतुक करेन आणि त्यांनी पहिले 3 बॉल खूप चांगले जिकिरीने हाताळले, जबाबदारी घेतली, कर्तव्य पार पाडलं आणि बॅटरला मात्र थांबवून ठेवलं. कुठलाच मोठा षटकार चौकार 3 बॉलमध्ये दिलाच नाहीये. फुल लेंथ गोलंदाजी. बॅटरला मात्र या ठिकाणी भाग पाडले. बॅट फिरवताना ना बॉल मात्र तेवढ्या पल्ल्यामध्ये सापडत नाहीये आणि आत्मविश्वासाची गोलंदाजी काय हे मात्र नितेशनं दाखवून दिले. खास करून खतरनाक गोलंदाज मिस्टर अनिल. तिसरं षटक ज्यांनी जी पॉवर दाखवली, अफलातून 2 बॉल डॉट केले, एक विकेटसुद्धा घेतली होती, तिथे दबाव वाढला आणि नितेशनं मात्र आपली खुबी दाखवला. बॅटर या ठिकाणी बाद होत आहेत. मिड विकेट डीपला पुल केलं बॉलला आणि अजून एक धक्का बसतोय. विकेटवर विकेट आणि मॅचवर पकड कालवार. जय कालिका माता. आता मात्र शेवटचा 1 बॉल शिल्लक राहतोय. खूप चांगल्या रनरेटने ही मॅच जय कालिका माता कालवारकर विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. 56 धावांची गरज असताना 31 धावापर्यंत आतापर्यंत थांबवलंय जय गावदेव वडुनगर टीमला. हंगामाची सुरुवात आहे. सरावाचा प्रॅक्टिसचा अभाव प्रत्येक खेळाडूचा मात्र नक्कीच पाहायला मिळेल परंतु अनुभव हा मात्र खेळाडूचा अटीतटीला मात्र दाखवावा लागतोय. अनुभव तुम्हाला केव्हाही साथ देऊ शकतोय आणि ती साथ आज मात्र गोलंदाजीनं दिलेली आहे. व्हॉट अ शॉट. चेंडू सीमा पार. जरी सामना पराभूत झाले परंतु अंतिम बॉलला चौकार ठोकून आगास तर मात्र या ठिकाणी बॅटरने केलं मिस्टर योगेश यांनी. तेवढंच गोड कौतुक करेन मी या ठिकाणी गोलंदाज दीपक म्हात्रे, अनिल, नितेश, बाळा पाटील. हॅट्स ऑफ बॅटिंग, सुपर बॅटिंग मात्र केली होती कपिल यांनी. संभाजी म्हात्रे, दीपक, बाळा पाटील. खूप चांगली बॅटिंगसुद्धा जय कालिका माता कालवारकडनं पाहायला मिळाली. चला आपण लगेचच या ठिकाणी आमंत्रित करूया गावदेवी काटई, जय बैजन कारली बी. आपण फिल्डिंगसाठी या ठिकाणी उतरायचं. बॅटर पाठवायचे आणि 12वा खेळाडू.